नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्मानेच आपली मातृभूमी पावन झाली आहे. आपण महाराज धीराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे सन 1630 ते 1680 या काळात एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते. महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले. एवढेच नाही तर विजापूरला आदिलशाह आणि इंग्रजांशीही लढावे लागले. सन 1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतशील प्रशासन स्थापन केले. त्यांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली शिवसूत्र विकसित केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पुनरुज्जीवरण केले. आता आपण जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दलची माहिती. तर छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे होते. ते मराठा साम्राज्याचे राजाही होते. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांची आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या. असे म्हटले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांच्या पालकांसारखेच होते. महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता. त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले. त्यांची आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले. तसेच परकीय शक्तींवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले. एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला होता. त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली होती. त्यांना स्वतःचे राज्य उभे करायचे होते. महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवायचे होते. महाराजांसोबत काही शूर आणि खरे मित्रही होते, ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली होती. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य निर्माण करायची इच्छा कशी निर्माण झाली. तर महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला. शिवनेरीसोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले. शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले. जहागिरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदारांची देखरेख करत असे. आई जिजाबाई प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्येही कणखरपणा, देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते. या गुणांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करते. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले हवेत, असे महाराजांना वाटत असे. हे त्यांना लहान वयातच कळले. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती. त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्यांनी त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले. देशपांडे, देशमुख इत्यादींशी त्यांचे वेगळे संबंध होते. महाराजांनी हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे काही उद्ध्वस्त किल्ले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली. तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता. त्यानंतर त्यांनी राजगड आणि हळूहळू एकूण 360 किल्ले ताब्यात घेतले. त्यांना तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर आदी दिग्गज व्यक्तींची साथ होती. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली. तर रायरेश्वर किल्ला हा स्वराज्याच्या शपथेसाठी
साक्षीदार आहे. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. ते फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला आणि त्यांना मावळे असे नाव दिले. या मुठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांच्यात धर्मप्रेम निर्माण करून त्यांच्याशी लढा दिला. स्वराज्याची संकल्पना शिकवली आणि समजावून सांगितली. हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपले रक्त सांडले. अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्यापुढे झुकवले. महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा केली. त्यांचा राज्याभिषेक केला. हिंदू धर्माला हक्काचा राजा मिळाला. राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भविष्य सांगू लागली. महाराजांनी हिंदू धर्मातील वेद, पुराणे आणि मंदिरे यांचे रक्षण केले आणि वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी 27 एप्रिल रोजी कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे यांसह रायरेश्वर मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यांनी नंतर सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, सकवारबाई गायकवाड, काशीबाई जाधव आणि सगुणाबाई शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांचा विवाहही गुणवंतीबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे यांच्याशीही झाला. सईबाईंनी एक मुलगा संभाजीराजे आणि सोयराबाईंनी राजारामराजे यांना जन्म दिला. याशिवाय महाराजांना काही मुलीही होत्या. आता आपण जाणून घेऊ तोरणा किल्ल्याची पहिली लढाई महाराजांनी कशी जिंकली. तर 17व्या शतकात सामान्यतः गडावर किल्लेदारांच्या हातातच राज्य होते असे मानले जात होते. या वस्तुस्थितीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रदेशातील अनेक किल्ले काबीज केले आणि काही नवीन किल्लेही बांधले. प्रचंडगडही छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केले आणि त्याचे नाव बदलून तोरणा असे ठेवले. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महाराजांना अधिकाधिक किल्ले आपल्या ताब्यात हवे होते, म्हणून त्यांनी तोरणा किल्ला आधी ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यावेळी तोरणा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. महाराजांनी 1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर यांनी किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आणि प्रचंड किल्ल्याचे नाव त्यांनी तोरणा असे ठेवले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा, सिंहगड आणि पुरंदर हे किल्लेही आदिलशहाकडून काबीज करून पुणे प्रांतावर आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले. एवढेच नव्हे तर तोरणा किल्ल्यासमोरील मुरुंबा देवीचा डोंगरही महाराजांनी ताब्यात घेऊन त्याची डागडुजी करून त्याचे नाव बदलून राजगड ठेवले आणि हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी केले होते. ज्यावेळी विजापूर राज्य अंतर्गत कलह आणि परकीय आक्रमणाच्या काळापासून जात होते, तेव्हा महाराजांनी त्यांची सेवा करण्याऐवजी साम्राज्याच्या सुलतानाविरुद्ध रणनीती आखण्यास सुरुवात केली. मावळ प्रदेश पश्चिम घाटाला लागून आहे आणि 150 किलोमीटर लांब आणि 30 किलोमीटर रुंद आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनामुळे त्यांना एक कुशल योद्धा मानले जाते. या भागात मराठा आणि इतर जातीचे लोकही राहत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व जातींच्या लोकांना मावळ्यांच्या नावाने संघटित केले आणि त्यांच्याशी संपर्क करून त्यांची ओळख करून घेतली. त्यांनी युवकांना आणून किल्ल्याचे बांधकाम सुरू केले होते. पुढे मावळ्यांचे सहकार्य छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यावेळी विजापूर घुसखोरी आणि मुघल आक्रमणांनी त्रस्त होते. विजापूरच्या सुलतान आदिलशहाने अनेक किल्ल्यांमधून आपले सैन्य काढून घेतले आणि ते स्थानिक राज्यकर्त्यांच्या किंवा सरंजामदारांच्या स्वाधीन केले. आदिलशहाच्या आजारपणाची आता विजापूरमध्ये चर्चा होऊ लागली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी परिस्थितीचा फायदा घेत विजापूरमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचे किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला ताब्यात घेतला आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वर किल्ला ताब्यात घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका दूताला आदिलशाहकडे पाठवले आणि सांगितले की मी तुला आधीच्या किल्ल्यांचा रखवालदारापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहे. त्यामुळे हा प्रदेश काबीज करण्यासाठी महाराजांनी आदिलशहाच्या काही सरदारांना आपल्या बाजूने सामील होण्यासाठी आधीच लाच दिली होती. तेथून 10 किलोमीटर अंतरावर राजगडचा किल्ला होता. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांना पकडले आणि आदिलशहाला ते मिळाले तेव्हा त्याने शहाजीराजांना छत्रपती शिवाजी महाराजांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी चाकण किल्ला ताब्यात घेऊन कोंढाणा किल्ला जिंकला. औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगला छत्रपती शिवाजी महाराजांचे 23 किल्ले ताब्यात घेण्यासाठी पाठवले आणि पुरंदर किल्लाही उद्ध्वस्त केला. त्यावेळी महाराजांना आपला मुलगा संभाजी याला मिर्झा राजा जयसिंगच्या स्वाधीन करावे लागले. म्हणून महाराजांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला. तानाजी मालुसरे यांना कोंढाणा किल्ल्यावर वीरमरण आले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंहगड असे नाव दिले. शहाजीराजांना सुपा व पुण्याची जहागीरदारी देण्यात आली. सुपाचा किल्ला महादजी निळकंठरावांच्या ताब्यात होता. महाराजांनी रात्री सुपे किल्ल्यावर हल्ला करून किल्लाही ताब्यात घेतला. बाजी मोहिते यांना कर्नाटकात शहाजीराजांकडे पाठवले. त्यांचे सैन्यही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील झाले. त्याचवेळी पुरंदर किल्ल्याचा सरदार मरण पावला आणि त्याच्या 3 मुलांमध्ये गडाच्या वारसासाठी भांडण झाले. 2 भावांच्या निमंत्रणावरून छत्रपती शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्यावर पोहोचले. महाराज हे 1647 पर्यंत चाकण-नीरा प्रदेशाचे कार्यकर्ते होते. महाराजांचे सैन्य आता वाढू लागले होते, म्हणून त्यांनी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी घोडदळ तयार करून आबाजी सौदरच्या नेतृत्वाखाली सैन्य कोकणात पाठवले. लुटलेली सर्व मालमत्ता रायगडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली होती. कल्याणच्या राजपालाच्या सुटकेनंतर छत्रपती शिवाजी महाराज कुलाब्याच्या दिशेने निघाले. महाराजांच्या शौर्यामुळे किल्ला काबीज करण्याच्या त्यांच्या हालचालींना वेग आला होता. त्यामुळे मुघलशाही, निजामशाही आणि आदिलशाही यांच्यात अराजक माजले होते. म्हणूनच आदिलशहाने इसवी सन 1659 मध्ये आपल्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. आदिलशहाला आपल्या सैन्यावर खूप राग आला आणि म्हणूनच त्याने आपल्या सैनिकांना आवाहन केले की तुमच्यापैकी कोणी एक छत्रपती शिवाजी महाराजांना मारेल. तेवढ्यात अफजल खान नावाचा शिपाई पुढे आला आणि त्याने महाराजांना ठार मारण्याची प्रतिज्ञा घेतली. अफजल खान महाराजांचा पराभव करण्यासाठी मोठ्या सैन्यासह निघाला. वाटेत तो हिंदू धर्मातील सर्व मंदिरे उद्ध्वस्त करू लागला आणि गरिबांनाही त्रास देऊ लागला. वाईला पोचल्यावर महाराजांनी त्याला प्रतापगडावर भेटायचे ठरवले. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी बसला होता. भेटीच्या दिवशी अफजल खान म्हणत होता की महाराजांनी स्वतः भेटायला यावे. भेटायची वेळ झाली. अफजल खान फसवणूक करणारा होता. म्हणूनच महाराजांनी वाघनखे आपल्या चिलखतमध्ये लपवून ठेवून आई राजमाता जिजाऊच्या चरणांचा स्पर्श करून आशीर्वाद घेतले. महाराज अफजल खानाला भेटायला गेले. महाराजांसोबत जिवा महाल आणि अफजल खानाचा सरदार सय्यद बंडा हा त्याच्या विश्वासू सरदार होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाने बांधलेल्या छावणीत भेटायचे ठरले होते. अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठविला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या घातपाती स्वभावाची जाणीव होती. भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षाचे 10 अंगरक्षक असतील. त्या अंगरक्षकांपैकी एक शामियान्याच्या बाहेर थांबेल अशी अट ठरली होती. भेटीच्या वेळी अफजल खान वेळेआधी शामियानेत पोहोचला होता. शामियाना मोठा होता. निशस्त्र भेटायचे असे ठरले होते. तरीही अफजल खानाने आपल्या अंगरख्याखाली कट्यार लपवून ठेवली होती. अफजल खान काही कट कारस्थान करून घातपात करेल याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच आला होता. म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले, जिरेटोपखाली शिरस्त्राण घातले आणि मुठीत सहज न दिसणारी अशी वाघनखे लपवली होती. दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले होते. अफजल खानाची उंची पुरी ध्येयष्टी होती. तरीही छत्रपती शिवाजी राजे न घाबरता शामियानात पोचले.
शिवरायांना बघून या शिवबाई या, आमच्या मिठीत या असं म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले आणि त्यांना जवळ बोलविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली. अफजल खानाने त्यांना आपल्या बाहुपाशेत घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानाने लपविलेल्या कट्यारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज पूर्वीपासून सावध होते. अफजल खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघनखे काढून त्याच्या पोटात घुसवून त्याच्या आतड्याच बाहेर काढल्या आणि त्याला ठार केले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा आपल्या बुद्धी कौशल्यतेने वध केला. अफजल खानाने दगा 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 म्हणत आकांत केला. त्याच्या आवाजाला ऐकून बाहेर उभा असलेला सय्यद बंड आत आला. अफजल खानला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत जिवा महालाने त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्यावर मागून हल्ला करून सय्यदला ठार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणांचे रक्षण केले. म्हणून तर असे म्हटले जाते, होता जिवा म्हणून वाचला शिवा. झाडीत लपलेल्या सर्व मावळ्यांनीही अफजल खानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावले. अफजल खानाचा मुलगा फजल खान आणि त्याचे काही सैन्यही वाईच्या मुख्य छावणीत पोहोचले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम पाहून संपूर्ण सैन्य, हत्ती आणि घोडेस्वार सोडून ते पळून गेले. अफजल खानाच्या हत्येने आदिलशाही दरबारात खळबळ उडाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा विजापुरातही पोहोचली होती. त्यामुळे आता आदिलशाही आणि मुघलांचे हाल होत असताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची खूप भीती वाटत होती. आदिलशाहीने लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटेतून काढण्याचे ठरवले होते. अफजल खानाच्या वधनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापुरातील पन्हाळा किल्ला जिंकला. आदिलशाहीला हा एक वेगळाच धक्का बसला होता. वाई ते पन्हाळापर्यंतचा मोठा भूभाग आता मराठा साम्राज्यात सामील झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी अफजल खानाचा मुलगा फजल खान आणि विजापूर येथील रुस्तम-ए-जमान या दोघांनी मराठा साम्राज्यावर कूच केले. 18 डिसेंबर 1659 रोजी महाराजांनी केवळ 5000 सैनिकांसोबत लढून दोघांचा पराभव केला. या दोघांच्या पराभवाने आता आदिलशाही सैन्य पेटले होते आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी आदिलशहाने सिद्दी जोहरला पाठवले. सिद्दी जोहरसोबत 20,000 घोडदळ, 40,000 पायदळ आणि तोफखाना होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्जाच्या किल्ल्याला वेढा घातला, पण सिद्दी जोहर मराठा साम्राज्यावर कूच करत असल्याचे कळताच छत्रपती शिवाजी महाराज 2 मार्च 1660 रोजी पन्हाळगडावर आले. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला. सिद्दीने पन्हाळगडावर गोळीबार सुरू केला, पण पन्हाळ किल्ल्याची उंची कमी झाल्यामुळे त्याचा उद्देश फसला. सिद्दीने मराठी इंग्रजांकडून लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारुगोळा खरेदी केले आणि इंग्रजांशी महाराजांनी केलेला शांतता करार मोडून सिद्दी जोहरला मदत केली. 10 मे 1660 रोजी सिद्दीने पन्हाळगडावर पुन्हा गोळीबार सुरू केला. वेढा इतका गंभीर होता की महाराजांना वाटले पाऊस जवळ येत असल्याने हा वेढा फार काळ टिकणार नाही. मात्र सिद्दी जोहरने पाऊस टाळण्यासाठी त्याच्या छावणीवर गवत टाकण्यास सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आदिलशाह संतापला होता. म्हणून आदिलशहाने मुघलांची मदत घेतली आणि औरंगजेबाने शाहिस्तेखानाला 77,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी दिले होते. आता आपले स्वराज्य धोक्यात आले होते, कारण एका बाजूला सिद्दी जोहर होता तर दुसऱ्या बाजूला शाहिस्तेखान. 9 मे 1660 रोजी शाहिस्तेखानाने पुण्यातील लाल महालात तळ ठोकला. त्याच लाल महालात जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले, जेथे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्काराची शिदोरी दिली, आता शाहिस्तेखान त्याच लाल महालात ठाम मांडून बसला होता. त्याने तेथील लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. वेढा तीव्र झाल्यामुळे नेताजी पालकरांनी थेट विजापूरवर हल्ला केला, पण विजापूरच्या सैन्याने त्यांचा पराभव केला. आता राजमाता जिजाऊंना शिवबाची काळजी वाटत होती, कारण आता पाऊस सुरू होणार होता आणि वेढा होण्यास जवळपास 3 महिने बाकी होते.
म्हणून जिजाबाईंनी स्वतः शस्त्र उचलून पन्हाळ्याचा वेढा तोडण्याचा निर्णय घेतला. पण नेताजी पालकरांनी जबाबदारी घेतली. नेताजी पालकर यांनी सिद्दी हिलाल आणि त्याचा मुलगा सिद्दी वहाबा यांच्यासह पन्हाळगडावर हल्ला केला, पण ते अपयशी ठरले. आता सर्वांना आणि राजमाता जिजाऊंना शिवबाची फार काळजी वाटत होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती सुचवली. त्यांनी 12 जुलै 1960 रोजी त्यांचे वकील पंत यांच्याकडून एक पत्र घेऊन सिद्दी जोहर याला पाठवले आणि सर्व कमावलेले पैसे आणि किल्ले तुमच्या ताब्यात येण्यास तयार आहेत असे पत्रात लिहिले. हे पत्र वाचून मोगलांना खूप आनंद झाला आणि इतके दिवस सुरू असलेला वेढा त्यांनी कमी केला. या संधीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्री पन्हाळगड सोडून विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला. किल्ल्यावरील 8,000 सैनिकांपैकी सुमारे 600 प्रमुख मावळ्यांसह त्यांनी विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महाराजांनी दूरचा मार्ग निवडला. महाराजांनी विशाळगडाकडे वाटचाल सुरू केली होती. महाराज पन्हाळगडातून पळून गेल्याची बातमी सिद्दी जोहरला समजताच त्याने आपले काही सैन्य त्यांच्या पाठीमागे पाठवले आणि तो स्वतः गजापूर घाटातून महाराजांच्या पाठीमागे निघाला. पण त्याने आधीच प्रचंड किल्ल्याला वेढा घातला होता. यासाठी त्याने वेळ वाया घालवला नाही. सिद्दी जोहर गजापूर घाटावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना 300 मावळ्यांसह विशाळगडावर जाण्यास सांगितले होते आणि ते स्वतः 300 मावळ्यांसह गजापूर घाटात थांबले होते. 12 जुलैच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज निघाले होते आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजता विशाळगडावर पोहोचले होते. या युद्धात बाजीप्रभूंवर हल्ला करण्यात आला आणि अनेक मावळे मारले गेले. पण बाजीप्रभू शेवटपर्यंत लढत राहिले. त्यांनी सिद्दी जोहरला घाट ओलांडू दिला नाही. ते फक्त महाराजांच्या भव्य किल्ल्यावर पोहोचण्याची वाट पाहत होते. महाराज विशाळगडावर पोहोचताच तोफांचा आवाज आला आणि महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचल्याचे बाजीप्रभूंना समजले आणि त्याच वेळी बाजीप्रभूंनी प्राण सोडले. बाजीप्रभू देशपांडे आणि अनेक मावळ्यांचे रक्त आणि त्यांच्या बलिदानामुळे ही खिंड पवित्र झाली आणि गजापूर खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. महाराजांच्या या पराक्रमामुळे महाराजांची प्रतिष्ठा वाढली होती. 6 वर्षे शाहिस्तेखानाने 1.5 लाख सैनिक घेऊन आपल्या स्वातंत्र्याची वाट धरली होती. चालू असलेल्या युद्धामुळे स्वराज्याच्या तिजोरीत खिंड पडली होती. त्याचा विचार करण्याची मुघलांना गरजही नव्हती, कारण त्यांनी आपले स्वराज्य लुटले होते आणि ते आरामात जगत होते. सुरत हे पाश्चात्य व्यापाऱ्यांसाठी बंदर आहे आणि भारतीय मुस्लिमांसाठी हजचे प्रवेशद्वार होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 6,000 सैनिकांसह 1664 मध्ये सुरतच्या व्यापाऱ्यांना लुटले. ही लूट महाराजांनी वृद्ध, स्त्रिया आणि लहान मुलांना न मारता केली होती आणि त्यांना सर्व धार्मिक बाबींची माहिती होती. म्हणूनच त्यांची चर्च नष्ट न करता लूट केली होती. या लुटीतून 2 गोष्टी सोप्या झाल्या होत्या. एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान करणे आणि दुसरी म्हणजे स्वराज्याच्या तिजोरीत वाढ करणे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रगती पाहून आदिलशाह अस्वस्थ झाला होता आणि त्याने शहाजी राजांना छत्रपती शिवाजी महाराजांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांची पर्वा न करता आपली सत्ता चालू ठेवली. मग आदिलशहाने 1649 मध्ये शहाजी राजांना कैद केले. आदिलशहाचे बहुतेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असल्याने आदिलशहाने छत्रपती शिवाजी महाराजांवर लक्ष ठेवण्यासाठी फतेह खानची नेमणूक केली. या लढाईसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला निवडला होता. पण त्यावेळी पुरंदर किल्ला त्यांच्या मराठ्यांच्या ताब्यात नसून त्यावेळी महादजी निळकंठरावांच्या ताब्यात होता. वडील आदिलशहाच्या ताब्यात आणि दुसरीकडे फतेह खानामुळे त्यांचे स्वराज्य धोक्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत कठीण परिस्थितीत होते. त्याचवेळी पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार मरण पावला आणि त्याच्या 3 मुलांमध्ये किल्ला ताब्यात घेण्यासाठी भांडण सुरू झाले. यावेळी शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. मराठ्यांनी फतेह खानाशी युद्ध करून हा किल्ला जिंकला. या युद्धात शिवाजी महाराजांना मोठे यश मिळाले. नंतर 1655 मध्ये नेताजी पालकर एक निष्ठावंत सरदार किल्ल्याचा प्रमुख म्हणून नियुक्त झाला. महाराज इथेच थांबले नाहीत, तर पश्चिम किनाऱ्यावरील सुरत बंदरातील
प्रमुख शहरांमध्ये त्यांनी प्रवेश केला. सुरतेची लूट आणि शाहिस्तेखानच्या पराभवामुळे औरंगजेबाला राग आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी मिर्झा राजा जयसिंगने त्याला नियुक्त केले. जयसिंगच्या बरोबर असलेल्या दिलर खानने वज्रगडावरून पुरंदरवर गोळीबार सुरू केला आणि पुरंदर पडला. मग मुघल सैन्य किल्ल्यात घुसले आणि खानाने मुरारबाजीशी माची येथे युद्ध केले. मुरारबाजीचा पराभव झाला आणि पराभव अटळ होता. या तहामध्ये महाराजांनी 23 किल्ले दिले. महाराजांचे जीवन अत्यंत कठीण होते. एक संकट दूर झाले नाही तर दुसरे संकट त्यांची वाट पाहत होते. 1666 मध्ये औरंगजेबाने महाराजांना विजापूरच्या आक्रमणावर बोलण्यासाठी दिल्लीला बोलावले. नवीन वर्षासाठी महाराज संभाजीसह दिल्लीला पोहोचले. मात्र दरबारात पोहोचल्यावर औरंगजेबाचा अपमान त्यांना सहन झाला नाही, म्हणून ते ताबडतोब दरबारातून निघून गेले. पण औरंगजेबाने त्यांना अटक करण्यासाठी आपले सैनिक पाठवले आणि त्यांना अटक केली आणि लवकरच त्यांना आग्रा येथे मिर्झा जयसिंगचा मुलगा राजे रामसिंग यांच्याकडे पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आणि शौर्यामुळे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना घाबरत होते. मिर्झा राजे रामसिंग यांनाही हीच भीती होती, म्हणूनच त्यांनी महाराजांवर कडी नजर ठेवली. आता महाराजांची सुटका होणे थोडे अवघड वाटू लागले होते. पण प्रत्येक वेळी महाराजांना चांगली कल्पना सुचली. महाराजांनी आजारी असल्याचे नाटक केले. त्यांची तब्येत बरी नसताना तेथून त्यांना फळे मिळू लागली. यापूर्वी या पेट्यांची अत्यंत कसून तपासणी करण्यात येत होती. मात्र काही काळानंतर तपासणीत काही निष्काळजीपणा दिसून आला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या संधीचा फायदा घेत पेटी न तपासता आत जाऊन एका पेटीत बसून पळ काढला. त्यांच्या जागी त्यांचे विश्वासू सरदार हिरोजी फर्जत यांनी त्यांचे कपडे घातले आणि खोलीत झोपले, जेणेकरून महाराजांच्या अंगकाठीच्या खुणा दिसतील. थोड्या अंतरावर आल्यावर महाराजही पारेकऱ्यांना रणशिंग फुंकून पळून गेले. खोलीत काहीच हालचाल दिसली नाही. तेव्हा सैनिकांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजही येथून पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याच्या 24 तासानंतरच त्यांना हे समजले. वेश बदलून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात न जाता मथुरेला पोहोचले आणि काही निष्ठावंत सरदार व संभाजीराजांना भेटले. त्यानंतर महाराजांना खूप काळजी घ्यावी लागली, कारण ते स्वतः अनेक अडचणी पार करून येथे पोहोचले होते. एवढेच नव्हे तर महाराजांनी स्थापन केलेले अष्टप्रधान मंडळाने महाराजांच्या गैरहजेरीत स्वराज्याचे कार्य उत्तम प्रकारे पार पाडले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात परतले होते. आता दिल्लीला झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली होती. त्याचप्रमाणे त्यांनी प्रथम कोंढाणा किल्ला जिंकण्याचा निर्णय घेतला. कोंढाण्याच्या लढाईत आपण यशस्वी झालो, पण आपले शूरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण पावले. उरलेले किल्लेही महाराजांनी यशस्वीपणे काबीज केले. औरंगजेबाचे उत्तर भारतात सम्राट होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. हे स्वप्न पूर्ण होत नाही हे लक्षात येताच त्याने आता दक्षिणेकडे पाहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांचे वर्चस्व याची चांगलीच कल्पना आली होती. म्हणून त्याने आपल्या काका शाहिस्तेखानाला दक्षिणेचा सुभेदार केले. शाहिस्तेखानाने 1.5 लाखांच्या फौजेसह स्वराज्यावर कूच केले. पुण्यातील लाल महालात त्यांनी तळ ठोकला. तसेच त्यांनी तिकडच्या लोकांचा छळ करणंही सुरू केले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या 300 सैनिकांसह शाहिस्तेखानावर कूच केले. रात्री जेव्हा त्यांनी लढाई सुरू केली तेव्हा शाहिस्तेखान वाचला, पण त्याने त्याची 4 बोटे गमावली. या युद्धात शाहिस्तेखानाचा मुलगा आणि असंख्य सैन्यही शहीद झाले. शाहिस्तेखानामुळे संपूर्ण राज्य स्वराज्याच्या प्रतीक्षेत होते. याचा बदला घेण्याचे महाराजांनी ठरवले होते. महाराजांनी सुरतेचा पाडाव करण्याचा निर्णय घेतला. पन्हाळा आणि पुरंदरच्या संधीमुळे औरंगजेबाला राग आला आणि म्हणून त्याने महाराजांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले. पण तेथे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित आदर न मिळाल्याने औरंगजेबाने आपला विश्वासघात केल्याचा आरोप केला. हे औरंगजेबाला सहन झाले नाही आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे पाठवले
आणि नजरकैदेत ठेवले, पण महाराजही सुखरूप तेथून निसटले. त्यावेळी छत्रपती संभाजीराजेही महाराजांसोबत होते, त्यामुळे त्यांनी संभाजीराजांना मथुरेतील एका निष्ठावंत ब्राह्मणाच्या घरी सोडले. महाराज वाराणसी आणि पुरी पार करून स्वराज्यात आले. या घटनेमुळे औरंगजेबाला जयसिंगचा संशय आला आणि त्याने त्याला विष देऊन ठार केले. 1668 मध्ये जसवंत सिंग यांनी पुढाकार घेतला आणि महाराजांनी मुघलांशी दुसरी संधी केली. त्यांना पुणे, चाकण, सुपा ही राज्येही परत देण्यात आली. पुरंदर आणि सिंहगड मुघलांच्या ताब्यात राहिले. 1670 मध्ये महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटले, ज्यातून त्यांनी 132 लाखांची संपत्ती मिळवली आणि परत आल्यावर त्यांनी मुघलांचा पराभव केला. अली आदिलशाह 24 नोव्हेंबर 1672 रोजी मरण पावला. त्यानंतर त्यांचा मुलगा सिकंदर फक्त 7 वर्षाचा होता. तो गादीवर बसला आणि त्याच वर्षी विजापूरचा सरदार रुस्तम जमान याने युद्ध घोषित केले. विजापूरमधील गृहयुद्धाचा फायदा घेऊन महाराजांनी 1673 मध्ये विजापूरवर हल्ला केला. विजापूरमधील महत्त्वाची ठिकाणे विजापूरचे सरदार अब्दुल मोहम्मद खवास खान, अब्दुल करीम, बहलोल खान आणि मुझफ्फर खान यांच्याकडे होती. महाराजांचे लक्ष आधी सातारा, कोल्हापूर या भागांवर होते. 6 मार्च 1673 रोजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला. मुघल आणि विजापूरचे सरदारांनी युती करून मराठ्यांवर हल्ला केला. ठाणे, लक्ष्मेश्वर, संपगाव, बंकापूर, हुबळी आदी या ठिकाणी लुटमार करण्यात आली. तिकडे कोकणात महाराजांनी मुघल आणि सिद्दीशाही भूस्खलनाने पराभव केला, पण दौलत खान हा मराठा सैन्याचा अधिकारीही युद्धात जखमी झाला. इंग्रज सिद्दी आणि मराठे यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु महाराजांनीही मध्यस्थी करण्यात नकार दिला. हे लक्षात घेऊन इंग्रजांनी सिद्दी आरमार मुंबईत बंद केले. राजापूर व इतर ठिकाणच्या गोदामांच्या लुटीची भरपाई ही इंग्रजांची प्रमुख मागणी होती. जंजिरा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात जाऊ नये असे इंग्रजांना वाटत होते, पण व्यापार आणि मुक्त संचार व्हावा म्हणून त्यांना मराठ्यांना भेटावे लागले. शेवटी 1674 मध्ये इंग्रजांनी महाराजांशी संधी केली. द्रोणाचार्य आणि एकलव्याप्रमाणेच रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातेही अगदीच सारखे होते. रामदास स्वामींनी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींबद्दल नितांत आदर होता आणि प्रेमही होते, तर रामदास स्वामींना महाराजांबद्दल आदर आणि अभिमान होता. 15 ऑक्टोबर 1678 रोजी महाराजांनी समर्थांना पत्र लिहिले. या पत्रामध्ये महाराजांनी समर्थांप्रती असलेली निष्ठा, त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले होते. 11 मारुतींच्या स्थापनेनंतर समर्थांनी महाराजांकडे आदिलशाहीचा काही भाग मागितला होता. शेवटच्या मोठ्या अंकात महाराजांनी तो वाटा जिंकायचा होता. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी साम्राज्याचे राजे होते, यात शंका नाही, परंतु तत्वतः त्यांचे स्थान राजा किंवा सम्राटासारखे नव्हते. ते अभिषिक्त राजा नसल्यामुळे त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना राज्य करताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. शिवाय महाराजांनी कितीही संपत्ती मिळवली किंवा त्यांचे सैन्य किंवा नौदल कितीही मजबूत असले तरी ते मुघलांचे जमीनदार होते. विजापूरसाठी एका व्यापाराचे बंडखोर मुलेही होते. शिवाय त्यांनी राज्य केलेल्या लोकांकडून निष्ठेची अपेक्षा करणे कठीण होते. तसेच राज्याभिषेकाशिवाय महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे किंवा काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक होते. म्हणूनच स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि भविष्यातील सुरक्षतेसाठी हमी देण्यासाठी त्यांचे राज्याभिषेक करणे खूप महत्त्वाचे होते. तत्कालीन जनता महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारा नेता म्हणूनच पाहत होती. आपले हिंदवी स्वराज्य स्थापन करून आपल्या हक्कासाठी लढायचे हेही महाराजांचे स्वप्न होते. आता हिंदवी स्वराज्याची स्थापना म्हणजे हिंदू छत्रपती असणे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. पण इथेही एक गंमत घडली. प्राचीन हिंदू धर्मग्रंथानुसार क्षत्रिय धर्माचा माणूसच राजा होऊ शकतो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे भोसले कुळातील असल्याने महाराज कुणबी होते आणि अशा कुटुंबातील कोणीही राजा होणे शक्य नव्हते. राजा होण्यासाठी क्षत्रिय असणे आवश्यक होते.
त्याशिवाय भारतातील सर्व ब्राह्मणांचे आशीर्वाद मिळणे अशक्य होते. राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांना गप्प करण्यासाठी पंडितांची गरज होती आणि ही गरज गागाभट्टांच्या रूपाने पूर्ण झाली. ते ब्रह्मदेव किंवा वास या काशी क्षेत्र म्हणून ओळखले जात असे. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण काही काळानंतर गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना क्षत्रिय कुलावंत म्हणून स्वीकारले. भोसले कुळ हे उदयपूरच्या क्षत्रिय कुळातील होते. मुलाचे वारस व त्यांच्या इतर काही प्रमुखांनी ते सिद्ध करण्याचे काम हाती घेतले. भोसले कुळ हे प्रदीर्घ संघर्षानंतर प्रभू रामचंद्रांच्या सूर्य कुळातील शुद्ध क्षत्रिय वंश आहे हे सिद्ध झाले. हा खात्रीशीर पुरावा सिद्ध केल्यावर गागाभट्ट महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचा मुख्य पुजारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर 6 जून 1674 रोजी रायगडामध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक सोहळा पार पडला, पण महाराजांच्या प्रमुख समर्थक जिजाबाई काही दिवसातच मरण पावल्या. कर्नाटकात परतण्याचा निर्णय घेताना महाराज कोणालाच घाबरले नाहीत. आदिलशाहीच्या बाबतीत तसे नाही, पण तसे पाहिले तर औरंगजेब आपले स्वराज्य नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे देवाने कोणतेही संकट निर्माण केले नाही, पण संकट आलेच तर दक्षिणेत काही सैन्य असणे अत्यंत आवश्यक होते. दक्षिण मोहिमेत महाराजांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाकडे मदत मागितली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांच्याकडे कर्नाटकात जहागिरीदारी होती. त्यामुळे महाराजांनी त्यांना स्वराज्य उभारणीत मदत करावी असा त्यांचा हेतू होता. महाराज जेव्हा गोवळकोंडा येथे पोचले तेव्हा तिकडच्या कुतुबशहाने त्यांचा खूप सन्मान केला, त्यांचे स्वागत केले आणि त्याच गादीवर बसवले. चेन्नईच्या दक्षिणेला असलेला जंजी किल्ला रायगडा इतकाच मोठा होता आणि महत्त्वाचाही होता. महाराजांनी हा किल्लाही ताब्यात घेतला. तेव्हा महाराजांनी विल्लोरचा किल्ला ताबीज करण्याचा निर्णय घेतला. विल्लोरच्या किल्ल्याला अनेक दिवस वेढा घातल्यानंतर तो काबीज करण्यात आला नाही. त्यामुळे विल्लोरच्या समोरील टेकडीवरून महाराजांनी किल्ल्यावर गोळीबार सुरू केला आणि विल्लोरचा किल्लाही महाराजांनी ताब्यात घेतला. असे करून महाराजांनी कर्नाटकातील एकूण 20 लाख क्षेत्रफळ मिळवले आणि इतर किल्ले जिंकले. महाराजांच्या इच्छानुसार त्यांनी त्यांचे भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलावले, पण ते फारसे उत्सुक नव्हते. ते काही दिवस महाराजांसोबत राहिले आणि नंतर तंजावरला निघून गेले आणि महाराजांच्या सैन्यावर हल्ला केला, पण महाराजांनी त्यांचाही पराभव केला. हे पाहून महाराजांना फार वाईट वाटले. म्हणून महाराजांनी त्यांना त्यांची स्थिती स्पष्ट करण्यासाठी अनेक पत्र पाठवली आणि दक्षिणेतील काही प्रदेशही त्यांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज लहान होते त्यावेळेसच त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांवर खूप प्रेम होते. छत्रपती संभाजी महाराजांनाही आपल्या वडिलांबद्दल खूप आदर होता. वडील आणि मुलाचे नाते अत्यंत पवित्र होते. या जोडीला शिवशंभू असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज हे एक कार्यक्षम आणि ज्ञानी सम्राट म्हणून ओळखले जात होते. त्यांना लहानपणी फारसे पारंपरिक शिक्षण मिळाले नव्हते, पण महाराजांना भारतीय इतिहास आणि भारतातील राजकारणाची उत्तम जाण होती. शुक्राचार्य आणि कौटिल्य यांना त्यांनी आपले आदर्श मानले आणि अनेक वेळा मुत्सद्देगिरीचा अवलंब करणे त्यांना योग्य वाटले. त्यांच्या काळातील मुघलांप्रमाणे तेही एक हुकुमशाही शासक होते, पण त्यांच्या प्रशासकीय कामात त्यांना मदत करण्यासाठी अष्टप्रधान नावाची 8 मंत्र्यांची परिषद होती. यामध्ये मंत्र्यांच्या प्रमुखाला पेशवे संबोधले जात असे. अर्थ आणि महसूल मंत्री अमात्य राजाचे दैनंदिन व्यवहार पाहत असे. सचिव कार्यालयाचे काम पाहत असे, ज्यात करारावर स्वाक्षरी करणे आणि मसुदा तयार करणे समाविष्ट होते. सुमंत परराष्ट्र मंत्री होते. सैन्याच्या प्रमुखाला सेनापती म्हणत. धर्मादाय आणि धार्मिक बाबींच्या प्रमुखाला पंडितराव असे संबोधले जात असे. न्यायाधीश हे न्यायिक प्रकरणाचे प्रमुख होते. आता आपण जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळी. तर छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्नी होत्या. त्यापैकी सईबाई निंबाळकर, काशीबाई जाधव, गुणवंतीबाई इंगळे, पुतळाबाई पालकर, लक्ष्मीबाई विचारे, साखरबाई गायकवाड,
सगुणाबाई शिंदे, सोयराबाई मोहिते या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुले होती. एकाचे नाव छत्रपती संभाजी भोसले आणि दुसऱ्याचे नाव छत्रपती राजाराम राजे भोसले. महाराजांना मुली होत्या. अंबिकाबाई भोसले महाडिक, कमळाबाई सावरकरबाईंची कन्या, राजकुंवरबाई भोसले शिर्के, सगुणाबाईची मुलगी व गणोजी शिर्के यांची पत्नी, राणूबाई भोसले पाटकर, सखूबाई निंबाळकर साईबाईंची मुलगी, अंबिकाबाई जानकीबाईंची राजाराम यांची पत्नी, ताराबाई येसूबाई संभाजी महाराजांची पत्नी, सगुणाबाई संभाजीपुत्र शाहू यांची पत्नी, नातू शाहू संभाजीचा मुलगा, ताराबाई राजारामचा मुलगा छत्रपती शिवाजी द्वितीय, संभाजी द्वितीय राजसबाईचा मुलगा, पटवंदे ताराबाईचा नातू, रामराजाला स्वतः शाहू प्रथम छत्रपती संभाजी द्वितीयचा मुलगा छत्रपती शिवाजी द्वितीय याने दत्तक घेतले होते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीवर आधारित अनेक पुस्तके आणि चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या शैलीत सादर केले गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर आजपर्यंत 60हून अधिक पुस्तके लिहिली गेली असून ही पुस्तके केवळ मराठीतच नाही तर इतर भाषांमध्येही उपलब्ध आहेत. काही उत्तम साहित्य म्हणजे आग्र्याहून सुटका, आज्ञापत्र, शिवछत्रपतींचे चरित्र, राजा शिवाजी, शिवराय, गड आला पण सिंह गेला, उषाकाल, श्रीमान योगी, कोलवाडी भूषण शिवराय, छत्रपती शिवरायांचे कष्टकरी मावळे, थोरलं राजन, सांगून गेलं, शिवछत्रपती, शिवनामा, शिवभूषण, छत्रपती शिवाजी आणि सुराज्य, राजा शिवछत्रपती अशी अनेक पुस्तके आहेत. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला. मार्च 1680च्या उत्तरार्धात हनुमंत जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांना ताप आणि आमांशाने आजारी पडले आणि 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, जसे की शौर्य आणि धैर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, गनिमी कावा, महिलांचा आदर करणे, न्याय आणि समानता ठेवणे, मावळ्यांवरचे प्रेम, राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या महाराजांकडनं शिकू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीलाही शिकवू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. हे एका व्हिडिओमध्ये महाराजांचा समावेश करणं म्हणजे समुद्राची खोली आणि आकाशाची उंची मोजण्या इतकं कठीण काम आहे. आपण फक्त त्यांच्याविषयी आदर बाळगून त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांचं पालन करू शकतो आणि म्हणू शकतो, महाराज, गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. तर मंडळी, मी उज्ज्वला आशा करते की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची संपूर्ण माहिती आणि त्यांचा संपूर्ण इतिहास मी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.